नमस्कार मुलांनो. गुड मॉर्निंग टू ऑल. सर्वांना सुप्रभात. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी अक्षरभारती या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मराठी अक्षरभारती या पुस्तकामध्ये अनुक्रमणिकेतील भाग 2 पाठ 7 यामधील फूटप्रिंट्स हा धडा आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर पाठ अभ्यासूया. पाठ 7 फूटप्रिंट्स. लेखक डॉक्टर प्रदीप आवटे. जन्म 1966. प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार. त्यांची माझ्या आबाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात हे काव्यसंग्रह, जग्गू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरांसाठींच्या कथा, कादंबऱ्या, 2.5 अक्षरांची गोष्ट हा ललित लेखसंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. माझ्या आभाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार, गीतलेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यांसारखे पुरस्कार प्राप्त. ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणीमातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिला आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञानकथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. मोर्चा वळवणे म्हणजे एखादे काम करायला तयार होणे. अभिषेकला आज उठायला उशीर झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आत्तेभाऊ, याने बुवा का लडका. तो IIT कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. घाण मीन्स डर्टी. हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायांचे काळे मळकट मीन्स डर्टी ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. ठसे मीन्स प्रिंट्स. स्वच्छतेची भोगती मीन्स आवड असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. वरमणे, शांत होणे. यानी बच्चों, यहाँ पर अभिषेक ने दरवाज़ा खोला तो उनके घर में काम करने वाली रेखा मौसी अंदर आई और वो डायरेक्ट किचन में जो बेसिन में बर्तन पड़े थे वो धोने के लिए गई. वैसे अभिषेक आज सुबह लेट उठा था क्योंकि कल उनके घर पर उसके बुआ का लड़का जिसका नाम था सुमित, वो IIT कानपुर में सीख रहा था. वहाँ से वो अपने मामा के घर मतलब अभिषेक के घर में आया था और कल रात तक बहुत दिनों के बाद बातें करते करते सुमित ने बहुत सारी अपने IIT की नवे प्रोजेक्ट अभिषेक को लैपटॉप पर बताए और उनको सोने के लिए बहुत देर हो चुकी थी. इसीलिए वो सुबह अभिषेक लेट उठा. सुबह उठते ही उसके कानों पर जोर जोर से चिल्लाने की आवाज़ आई. क्या है, आप ही फर्श को पोछा मारते हो और आप ही उसे डर्टी करते हो. स्नेहल यानी अभिषेक की बहन. उसके चिल्लाने की आवाज़ सुनकर अभिषेक हॉल में उठकर आया. वहाँ पर रेखा मौसी, उनके घर काम करने वाली रेखा मौसी फर्श को पोछा मार रही थी और बेचारी पोछा मारते मारते उसके ही पैरों के निशान, डर्टी निशान फर्श पर दिखाई दे रहे थे. और स्नेहल, अभिषेक की सिस्टर को, स्नेहल को ये बात बिल्कुल पसंद नहीं आई. वो बहुत चिल्लाने लगी उस पर. और बेचारी रेखा मौसी, काम करने वाली रेखा मौसी बेचारी अपनी गलती है ये मानकर वो शांत बैठ गई, चुप बैठ गई. अहो स्नेहाताई,
मी कुठे एसीत बसून शान काम करते बाई. शेणामातीत काम करावं लागतं. आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समधी धूळ लागती पायासनी. आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला वेळ बी नाही. आणि पाणी तरी कुठं आहे बक्कळ. बक्कळ मीन्स पुष्कळ. एसीत मीन्स एसी. शेणामातीत मीन्स शेण मीन्स गोबर. माती मीन्स मड मिट्टी. आनं मीन्स आणि. 10-10 मीन्स एव्हरी 10-10 मिनिट्स. समधी मीन्स सर्व. धूळ डस्ट. पायासनी मीन्स पायांना. तो यहाँ पर बेचारी रेखा मावशी सांगते, अहो स्नेहाताई एवढं कशाला ओरडता. मी ज्या वस्तीत राहते तो शेणामातीचा रस्ता आहे आणि आमचा रस्ता सगळा उखडलेला पण आहे. आणि प्रत्येक 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला आमच्या वस्तीमध्ये पानी पण नहीं है पुष्कळ. यानी रेखा मौसी यहाँ पर अपनी बाजू संभालते हुए यहाँ पर बोल रही है कि बेटा स्नेहाताई चिल्लाओ मत. मैं जिस बस्ती में रहती हूँ वो गोबर मिट्टी से लिपलिपा रास्ता है. वहाँ पर रास्ता भी सही ढंग से नहीं है. खड्डे गड्ढे पड़े हैं यहाँ वहाँ. और इतना ही नहीं, हर 10-10 मिनट का हाथ पैर धोने के लिए हमारे यहाँ न पानी है न हम लोग के पास टाइम भी नहीं है. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. तळवा मीन्स सोल. एकदम गोजिरा गुलाबी तळवा. कुठं चिरण्या नाहीत की काही नाहीत. चिरण्या मीन्स क्रॅक्स. एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. लोण्यागत लाईक बटर. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. स्वतःशी पुटपुटणे मीन्स स्वतःशीच बोलणे. त्यांनी स्वतःच्या पायांकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबा ही तैयार होऊन हॉलमध्ये आले. रेखा मौसी को बोलने के बाद स्नेहल को बहुत शर्म आई. वो चुप बैठी और उसे कुछ तो महसूस हुआ. इतने में स्नेहल को याद आया, बेचारी रेखा मौसी. अभी तो मैं उसको चिल्लाई, लेकिन बेचारी कितनी गरीब बस्ती से आती है. और इतना ही नहीं, उसकी चप्पल भी कितनी टूटी फूटी है, जिसकी वजह से उसके पैर को धूल मिट्टी लगती है. और इतना ही नहीं, उसकी जो सोल है, पैर के तलवे हैं, जो तलवों का हिस्सा और हील्स का हिस्सा भी पैर का कितना क्रैक्स पड़ा है. तो इसकी वजह से धूल और डस्ट लगेगी ही. रेखा मौसी ने भी स्नेहल को जवाब देने की कोशिश की और उन दोनों की आवाज़ सुनकर सुमित भी हॉल में आया. वो सब कुछ देख चुका था. इतने में स्नेहल और अभिषेक के पप्पा के फ्रेंड, जिनका नाम था पावड़े काका, वो उनके घर में आ गए. क्योंकि आज स्नेहल और अभिषेक के पप्पा और पावड़े काका कहीं किसी कार्यक्रम को जाने वाले थे. स्नेहल ने पावड़े काका को पानी दिया और इतने में फर्श को पोछा मारने वाले रेखा मौसी का ध्यान पावड़े काका के पैर के तलवे पर गया. अरे बाप रे, वो मन ही मन में सोचने लगी, पावड़े काका का पैर कितना सुंदर है, नाजुक है, पिंक कलर का है. और इतना ही नहीं, कहीं क्रैक्स भी नहीं है. नहीं, और लाइक बटर की तरह, मक्खन की तरह पैर दिखाई दे रहा है. नहीं तो मेरा पैर कितनी क्रैक्स है, कितने काले पड़े हैं, डस्ट भी कितनी लगी है. बेचारे रेखा मौसी खुद से बड़बड़ाने लगी. और इतने में अभिषेक स्नेहल के पिताजी हॉल में आ गए. मामा, मी एक ॲप तयार केला आहे. त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितनं सांगितलं. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाहीत हे सांगायला ॲपची काय गरज आहे. तुम्हा टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचत नाही की नाही. अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरलात की काय तुम्ही लोक. बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजी बद्दलची
आपली मळमळ व्यक्त केली. मळमळ व्यक्त करणे, नाराजी व्यक्त करणे. मामा गमत तर बघ तू माझ्या ॲपची. त्याचं नाव आहे फूटप्रिंट्स. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. सुरुवात करूया रेखा मावशींपासून, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दिदीनं नोंदवला होता आक्षेप. स्नेहलचा चेहरा पडला. तिला स्वतःचाच राग आला. सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो बच्चों यहाँ पर हॉल में जब सुमित भी हॉल में आया तो उसने सारी बातें रेखा मौसी पर चिल्लाने की सारी बातें सुन चुका था वो. उसने अपने मामा को मतलब अभिषेक और स्नेहल के पापा को कहा कि मामा मैंने एक ऐप तैयार किया है. ऐप यानी एक सॉफ्टवेयर एप्लीकेशन जिसमें हम लोग देख सकते हैं कि किसके पैर कितने सुंदर है, क्लीन है, स्वच्छ है. इतने में स्नेहल अभिषेक के पापा बोले, अरे सुमित बेटा, पैर की सुंदरता स्वच्छता देखने के लिए ऐप की क्या ज़रूरत है? तुम भी ना टेक्नोलॉजी के नॉलेज के लोग आज के ज़िंदगी में क्या क्या ऐप बनाते हो. उन्होंने अपनी नाराज़ी व्यक्त की. लेकिन सुमित ने उनकी बात को छेड़ते हुए कहा कि नहीं मामा, आप मज़ा तो देखिए मेरे ऐप का. उसका नाम है फुटप्रिंट्स. फुटप्रिंट्स मीन्स पायांचे ठसे. और उसने अपना एक स्मार्टफोन निकाला. चलो हम शुरुआत करते हैं रेखा मौसी से, और जिस पर स्नेहल दीदी ने अभी जो पैर के फुटप्रिंट्स गंदे, रेखा मौसी के गंदे फुटप्रिंट्स जो फर्श पर आए थे उस पर वो चिल्ला रही थी. चलो हम लोग शुरुआत करते हैं इस ऐप की रेखा मौसी की तरफ से. और ये बातें सुनकर स्नेहल का चेहरा पडला म्हणजे ती नाराज झाली. और सुमित ने अपने एंड्रॉयड मोबाइल में से वो ऐप ओपन किया और उसने रेखा मौसी को कुछ सवाल पूछने को शुरुआत की. मावशी तुम्ही कुठं राहता? त्या टेकडी पल्ल्याण. मावशी म्हणाल्या, इथून किती किलोमीटर आहे? 3. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? गेल्या महिन्यापर्यंत चालतच येत होते म्हणजे होते. पण आता माझ्या लेकानं म्हणजे मुलानं एक सायकल दिली आम्हाला, तेव्हा आता सायकलनी येते. अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं. त्यांच्या इवलाशा झोपडीपुढंही त्यांनी 2 झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. गडबडून जाणे मीन्स टू बी कन्फ्यूज, गोंधळून जाणे. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशींच्या फुटप्रिंट्स. असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलं तसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणी मीन्स डोरमॅट, पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. निळा मीन्स ब्ल्यू, चौकोन मीन्स स्क्वेअर. अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. सगळे आवासून पाहत होते. आवासून पाहणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली, एकदम चंदेरी वरखात. चंदेरी मीन्स सिल्वर, वर्ख मीन्स कवर, मडलेली. आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फुटप्रिंट्स, द मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. तो बच्चों, यहाँ पर रेखा मौसी को सुमित ने कुछ सवाल पूछे कि मौसी आप कहाँ रहते हो? मौसी ने जवाब दिया, उस पहाड़ी के पीछे. हाँ ठीक है, आप कितना किलोमीटर वहाँ से आते हो? उसने कहा 3 किलोमीटर. अच्छा, आप चल के आते हो या कुछ व्हीकल से? तो रेखा मौसी ने कहा कि देखो बेटा सुमित, मेरे लड़के ने मुझे एक साइकिल दी है, लेकिन अब तो मैं साइकिल से ज़्यादा पैर से चलने को पसंद करती हूँ. और इतना ही नहीं, मैंने मेरे घर के सामने 2 पेड़ भी लगाया है. ये सारी इन्फॉर्मेशन सुमित रेखा मौसी बोलती जा रही थी और सुमित उस फ़ोन में फिलअप करता जा रहा था. इतने में सारी इन्फॉर्मेशन लेने के बाद सुमित ने अपने एंड्रॉयड फ़ोन पर कुछ बटन प्रेस किया और उसकी स्क्रीन पर एक डोरमैट की तरह ब्लू कलर का एक
ब्लू कलर का एक स्क्वायर आया जिसमें फुटप्रिंट्स का पिक्चर था और उसके नीचे लिखा था कि मोस्ट सिल्वर फुटप्रिंट्स, द मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. एकदम वो फुटप्रिंट्स जे पायांचे ठसे जे होते ते अगदी चांदीच्या वरखात मडलेले, मीन्स सिल्वर कलर के थे, सिल्वर डिज़ाइन के थे. और उसके नीचे आया था कि एकदम सुंदर क्लीन फुटप्रिंट्स, पायांचे ठसे. वा, पाहिलं तर रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत. चंदेरी मी सिल्वर, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला, ह्या या ये भलतंच. रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला, काका आपण तुमच्या पायांचं पाहूया का? त्यात पाहायचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत. मऊसूत मीन्स सॉफ्ट. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पण चला, काय सांगते तुमचा ॲप, ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात केली. काका, आता तुम्ही कुठून आलात? विश्रांतवाडीहून. कसे? अर्थातच कारने. 20 किलोमीटर कारने? तुम्ही एकटेच? सुमितची शंका. हो काका. अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? अरे, माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. आपण हे सगळं कारनं तुम्ही एकटेच ये जा करता? तो बच्चों, यहाँ पर जब सिल्वर फुटप्रिंट्स आए तो पावड़े काका ने ऑब्जेक्शन लिया. ये क्या लगाया है सुमित? ये क्या नाटक है तेरा? क्या ड्रामा चल रहा है? तो सुमित का ध्यान पावड़े काका के पैर पर गया. सुमित ने कहा कि काका, अब आपसे कुछ सवाल पूछता हूँ. पावड़े काका बोले, उसमें क्या सवाल पूछने की? देख मेरे पैर कितने सॉफ्ट है, सुंदर है और स्वच्छ भी है. तो पावड़े काका को सुमित ने फिर भी सवाल पूछना स्टार्ट किया. हाँ, वैसे काका आप कहाँ से आए? उन्होंने कहा, विश्रांतवाड़ी हूँ. अच्छा, चल कर आए या कार ने? मैं चल कर नहीं आता, कार से ही आता हूँ. अच्छा, मतलब आप 20 किलोमीटर का डिस्टेंस अकेले आए और वो भी कार से? अरे बाप रे. हाँ, और ऑफिस भी मैं कार से ही जाता हूँ हमेशा. तो सुमित ने उस पर पावड़े काका को कहा, यानी काका आप हमेशा कार से अकेले आया जाया करते हो? उन्होंने कहा, हाँ, मेरे पास कार है, मैं अकेले आया जाया करता हूँ कार से. हो, नाहीतर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस? काका चिडून म्हणाले. पावड़े काका चिल्लाए, तो क्या सुमित, मैं बस से लटक के जाऊँ? मैं हमेशा कार से ही आया जाया करता हूँ. काका, तुम्ही काही झाडं लावली आहेत का? पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना. ते काय झाडं लावणार? स्नेहलने एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. 2 काळी कुट्ट पाऊलचिन्हे आणि खाली शब्द आले, सॉरी, यू हॅव dirtiest फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. चेहरा पडणे मीन्स नाराज होणे, उदास होणे. काय नाटक आहे हे? असल्या व्हर्च्युअल गोष्टी मला सांगू नका, पावडे काका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत, उलटपक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतो. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारने येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डाइऑक्साइड वातावरणात सोडता. तो बच्चों, यहाँ पर पावड़े काका की इन्फॉर्मेशन भरते भरते सुमित ने और एक सवाल किया कि पावड़े काका, आपने कुछ पेड़ लगाया क्या घर के सामने? पावड़े काका को ये सवाल पूछते ही स्नेहल बोली,
कि काकू हमेशा हमेशा बोलती है पावड़े काका को, चाची हमेशा बोलती है कि कुंडी में रोप लगाने हैं, कुछ मिट्टी ला के दो, लेकिन काका कभी चाचा कभी उनको मिट्टी नहीं ला के देते, तो पेड़ कैसे लगाएंगे। इतने में सारी जानकारी फटाफट, पावड़े काका की सारी इन्फॉर्मेशन सुमित ने फटाफट अपने मोबाइल में फिलअप की, और इतने में मोबाइल पर फिर से एक स्क्वायर पर फुटप्रिंट्स आ गए, और वो फुटप्रिंट्स जो थे उसके नीचे कुछ सेंटेंस भी आए। फुटप्रिंट्स काले रंग के थे और नीचे लिखा था, सॉरी यू हैव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, यानी आपके पैर बहुत गंदे हैं। पावड़े काका को ये देखकर नाराज़ हो गए, वो उदास हो गए, और वो अपनी बात को विरोध करते हुए बोले कि मैं इन बातों पर विश्वास नहीं करता। इतने में सुमित उनके गुस्से को समझ गया, और उनका गुस्सा, पावड़े काका का गुस्सा सुमित ने कम करने की कोशिश की। उनको समझाया कि पावड़े काका माफ़ कीजिए, लेकिन ये जो जानकारी है, जो आपने मुझे सवाल के उत्तर दिए, वही जानकारी का ये आंसर है। और इतना ही नहीं, आप जो कार से ट्रैवलिंग करते हो, 20 किलोमीटर का डिस्टेंस क्रॉस करने के लिए आप जो अपनी कार अकेले यूज़ करते हो, उससे आपका कितना पेट्रोल जलता है, आप कितना कार्बन डाइऑक्साइड हवा में छोड़ते हो, जिससे ग्लोबल वार्मिंग होता है। इतना ही नहीं, आपके कार से हवा प्रदूषित होती है। कार्बन डाइऑक्साइड जो कार से धुआं छूटता है, जिससे कार्बन डाइऑक्साइड बहुत पैमाने पर हवा में फैल जाता है, हवा प्रदूषित होती है, और इसीलिए आपके फुटप्रिंट जो है वो काले रंग के आए हैं, डर्टी फुटप्रिंट्स आए हैं। काहीतरी मला नाही पटत, काका म्हणाले. काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. वाव नाही मीन्स जागा नाही. म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहेत. सुमित बोलत होता. बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं मीन्स पूर्ण सगळं वातावरणच घाण प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणले आपली धरती. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवले, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींची सारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहीवरून म्हणाली. तो बच्चों, यहाँ पर जब सुमित ने पावड़े काका के फुटप्रिंट्स जब स्क्रीन पर लाए तो वो बहुत डर्टी थे. क्यों? क्योंकि वो हमेशा कार से ही ट्रैवलिंग करते थे, और इसीलिए सुमित ने उनको समझाने की कोशिश की कि काका, ये सत्य है. हमारे कार्बन छोड़ने के प्रमाण पर से ही हमारे पैरों का रंग निश्चित होता है. अब देखिए काका, रेखा मौसी हमेशा ऐसी बस्ती से आती है जहाँ पर पेड़ पौधे हैं, धूल मिट्टी है, और वो चल के आती है, जिससे ग्लोबल वार्मिंग का सवाल ही नहीं उठता. और हम लोग हमेशा ट्रैवलिंग करते हैं, अकेलेपन में ट्रैवलिंग करते हैं अपने व्हीकल से, तो कितना सारा कार्बन डाइऑक्साइड हवा में मिल जाता है, जिससे प्रदूषण हो जाता है और हमारे पैर को कार्बन चिपक जाता है. इसका रीज़न है ग्लोबल वार्मिंग. हमारी पृथ्वी जो है मानो ताप से बुखार आया है, मतलब हमारे पृथ्वी में ज़्यादा से ज़्यादा प्रदूषण हुआ है, और ये अगर प्रदूषण हमें कम करना है और हमारे फुटप्रिंट्स रेखा मौसी की तरह अगर सिल्वर कलर के आने चाहिए, तो सबसे पहले हमें अपने आप को सुधारना होगा. स्नेहल ने अपनी इच्छा प्रकट की. अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे. आजपासून मी बसने ये जा करणार. ठरलं एकदम. यहाँ पर अभिषेक ने भी कॉलेज जाने के लिए बस स्टॉप मतलब बस का, सार्वजनिक बस का पर्याय चुना. खरंच पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरून गेलो आहे आपण.
अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं, पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रांसपोर्ट इज़ अ मस्ट. अभिषेक के बाबा म्हणाले. अभिषेक के पप्पा ने कहा कि अगर हमारी पृथ्वी को ग्लोबल वार्मिंग से बचाना है तो आज से हम सबको सार्वजनिक वाहतूक का इस्तेमाल करना चाहिए. बस से प्रवास करना चाहिए, न कि अपने प्रायव्हेट व्हेइकल से. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायांचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. इतने में रेखा मौसी सबकी बातें सुन रही थी. उन्होंने फर्श पर जो अपने डर्टी फुटप्रिंट्स आए थे उसको पोछा मारा. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मौसीनी, सुमित म्हणाला. और रेखा मौसी की फर्श को पोछा मारने की ये हरकत सबने देखी. उस पर सुमित ने तुरंत देखा, देखो देखो रेखा मौसी के पैर के जो फुटप्रिंट्स हैं वो तुरंत मिट रहे हैं क्योंकि वो सिर्फ मिट्टी के हैं. पण आपल्या पायांचे वातावरणात उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्या गर्द झाडांनी आपली काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील. सुमित भरभरून बोलत होता. भरभरून बोलणे, खूप बोलणे. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून, पावडे काका बोलले. आणि त्या निळाशार तुकड्यावर चांदणं उमटल्याचा सगळ्यांना भास झाला. और बच्चों, यहाँ पर सबको सुमित की बातें समझ में आई और ग्लोबल वार्मिंग मतलब प्रदूषित धरती को बचाने के लिए सब ने एक साथ निश्चय किया. तो बच्चों, हमारे धरती को बचाना है, प्रदूषित होने से बचाना है, तो हमें सबको निश्चय करना पड़ेगा कि हम सब पब्लिक ट्रांसपोर्ट का इस्तेमाल करेंगे और ज़्यादा से ज़्यादा पेड़ पौधे लगाने का निश्चय करेंगे, जिससे हमारी धरती प्रदूषित होने से बच सकती है. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण हा धडा अभ्यासला. हा धडा तुम्हाला नक्की समजला असेल. धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ.